Blessed morning, sir. Blessed morning. Blessed morning, sir. Blessed morning. Blessed morning, sir. Blessed morning. Just 1 minute, huh? Just 1. Okay. So, once again, very blessed morning, good morning, blessed morning, and welcome to our morning class. सकाळच्या या क्लासमध्ये आणि स्पेशल संडे स्पेशल क्लासमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यात अगोदर तर कन्फर्म करा की मराठी ओके आहे का? हो सर, चालते. चालते ना. तेच म्हटलं, म्हणजे कधी कधी बाहेर दुसऱ्या राज्यातले राहतात ना, त्याच्यामुळे. तर यस, सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. माझं नाव अविनाश आणि बाय प्रोफेशन आय एम लाईफ कोच अँड by profession I am a life coach and certified financial advisor आणि या क्लासचा होस्ट आजचा तुमचा. आणि आज आपण जसं तुम्हाला माहितीच आहे, टॉपिक आपलं जसं की फ्रेंडशिप डे आहे आज, आणि आपण फ्रेंडशिप डेच्या अनुषंगाने आपण आज इथे चर्चात्मक हे सत्र घेतोय. 1 तासाचं राहील. रोज आपलं जसं 1.5 तासाचं असतो, संडे स्पेशल असल्यामुळे आपण आज 1 तासाचं सेशन घेणार आहोत. ठीक आहे, तर 8 वाजेपर्यंत चालेल, किंबहुना 8च्या पुढेही जाऊ शकते. तर थोडीशी तयारी ठेवा, आपण प्रयत्न करू 8 पर्यंत आटोपण्याचा. ठीक आहे. आणि यस, खूप जिव्हाळ्याचा विषय, आपल्या जवळचा, हृदयाच्या अतिशय निकट असलेला असा हा विषय म्हणजे फ्रेंडशिप, आणि आजचा फ्रेंडशिप डे. तर फ्रेंडशिप डेच्या मी इतिहासात नाही जाणार, कुठून सुरू झालं, कसं सुरू झालं, ते युट्यूबला वगैरे तुम्हाला जनरल प्लॅटफॉर्मवर मिळून जाईल, है ना. तर तुम्हाला आपण इथे त्या विषयाच्या डीप मध्ये जाऊन एक्झॅक्ट फ्रेंडशिप काय असते, जसं तर तुम्ही स्क्रीनवरही पाहू शकता, 12 सायन्स ऑफ टू आयडेंटिफाय अ बेस्ट फ्रेंड, है ना. तर एक चांगला मित्र ओळखण्याची किंवा चांगली मैत्रीण ओळखण्याचे 12 साईन कोणते असू शकतात, तर आपण याच्यावर चर्चा करू. प्लस आणखी काही त्यात डीपर टॉपिक्स मध्ये जाऊ. प्लस आणखी तुमच्याकडून काही प्रश्न किंवा अनुभव असतील ते पण आपण इथे एकमेकांसोबत शेअर करूया आणि डिस्कस करूया. ठीक आहे. सो रेडी फॉर दॅट? किती लोक रेडी आहेत? ओके, गिव्ह Yes, थम्स sir. अप. येस, डेफिनेटली. ठीक आहे ना. तर मी पण काही पॉइंट्स काल रात्री काढले आहेत, त्यावर आपण चर्चा करू, डिस्कस करू, आहे की नाही. जसं फॉर एक्झाम्पल, फ्रेंडशिपची डेफिनेशन शोधली. पहिलं तर फ्रेंड म्हणून डेफिनेशन शोधली. फ्रेंड इज अ पर्सन विथ हुम यू कॅन ट्रस्ट ऑर यू लाईक हिम. म्हणजे तुम्हाला तो आवडतो किंवा तुम्ही त्याच्यावर ट्रस्ट करू शकता. तर अशा व्यक्तीला आपण एक सर, थोडस म्हणजे नॉर्मल लँग्वेज मध्ये घेतलं तर चालते. काही स्टुडंट आहेत, त्यांना एकदम एवढ्या लवकर नाही समजणार. बरं हा, बरं, ठीक आहे. बाकी हे आपले जुने टॉपिक्स आहेत. ठीक आहे. चालेल, म्हणजे मी तसंही साधंच बोलतो. ठीक आहे, होऊन जाते कधी कधी. ऍक्च्युअली माहिती आहे, मी स्वतःच त्या प्रॅक्टिसमध्ये आहे, त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त काय म्हणतात ते एक इंटेन्शनली वापरतोय. कारण जेव्हा ज्या प्रकारचे ध्येय आपण ठेवले आहेत, है ना, तर त्या प्रकारे त्या लेवलला जाण्यासाठी मी स्वतःहूनच स्वतःची प्रॅक्टिस करत असतो या क्लासच्या माध्यमातून. पण ठीक आहे, मी प्रयत्न करतोय ऍज सिम्पल, म्हणजे किती त्याला साधं ठेवता येईल त्या हिशोबाने. तर येस, फ्रेंड्स आणि फ्रेंडशिप, आणि हे एक असं नातं आहे, मैत्री हे एक असं नातं आहे की जे आपण काय म्हणताला चूज करतो, आपण सिलेक्ट करतो, है ना. बाकीची नाती कशी असतात? बाकीचे नाते बाय डिफॉल्ट आहे. तुम्ही तुमचे आई वडील नाही सिलेक्ट करू शकत जन्म घ्यायच्या अगोदर. तुम्ही तुमचे बहीण भाऊ नाही सिलेक्ट करू शकत, काका मामा मामी सगळे बिलकुल बाय डिफॉल्ट तुमचे झालेले, है ना. तर मैत्री
हे एक असं नातं आहे की जे तुम्ही सिलेक्ट करू शकता की तुम्हाला कोणाचा मित्र किंवा कोणाचे मैत्रीण बनायचं आहे की नाही. इनफॅक्ट खरंच पाहतो म्हणलं ना, तर तेही आपण नाही सिलेक्ट करत. म्हणजे मी पहिले म्हणायचो, पण आता यासाठी म्हणतो कारण आपण आता काय शिकतोय, लॉ ऑफ अट्रॅक्शन है ना. आपल्या जीवनात कशा गोष्टी आकर्षित होतात, कशा त्या स्वतः घटित होतात, हे आपण शिकतोय. तर तुमच्या लक्षात आलं असेल की हे सुद्धा फ्रेंड सुद्धा आपण आकर्षित करतो. आपण आकर्षित करतो है ना. आपण सिलेक्ट नाही करत, आपण आकर्षित करतो. ठीक आहे. तर हो, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जेवढे विद्यार्थी असेल नक्कीच म्हणजे ते रिप्लाय देऊ शकतात की नाही. तर आपण ते आकर्षित करतोय है ना. तर यातही जसं नक्कीच आणि काल तसं एक सर्च करता करता म्हणजे असं थॉट आला जस्ट की फ्रेंडची डेफिनेशन जसं सर्च केली ना, तर त्यात एक थोडंसं लक्षात आलं की कदाचित हा एक म्हटलं शब्द जो आहे, जिथं फिअर एंड होते, जिथे फिअर एंड होते, कदाचित पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला हे ट्रीटमेंट दिल्यानंतर जे नातं तयार झालं, त्या नात्याला नाव द्यायचं होतं त्याला, त्याला म्हणायचं असेल कदाचित की तिथे फिअर एंड होते. तर त्याने फ्रेंड म्हणून दिलं. असं काही झालं असेल, असे शब्द बनत असतात. तर जिथे फिअर एंड होते तो फ्रेंड. जिथे भीती संपते, ज्याच्याकडे आपण पूर्ण समर्पितरित्या सगळं काही सांगून मोकळं होऊन जातो. दॅट इज फ्रेंड है ना. तर बिलकुल इथपासून तर आपण शेवटपर्यंत म्हणजे टिकून राहा. एक इतकी सुंदर सर्कल टेस्ट करणार आहोत आपण. त्या सर्कल टेस्टमध्ये तुम्हाला तुमचा अतिशय जवळचा मित्र मी शोधून देणार आहोत आज. आठवण द्याल सर्कल टेस्टची, जर मी इन केस विसरलोच तर सर्कल टेस्ट मध्ये तुमच्या अतिशय जवळचा मित्र तुम्हाला मी आज शोधून देणार आहोत की कोण आहे तुमच्या जीवनातला. ठीक आहे. त्याची एक पद्धत आहे, एक टेस्ट आहे. त्या स्टेप बाय स्टेप जर गेलो तर तुम्हाला तुमच्या जीवनातलं ऍक्च्युली 2 मित्र जीवनावर शोधून 2 फ्रेंड्स सापडतील. ठीक आहे ना. वेगवेगळं असं इकडं लाईट लागली. ओके. सो माईक ओके. सो येस डेफिनेटली. तर सुरुवात एका विनोदाने करतो. नक्कीच एक छान विनोद असा आहे की एक वडील आपल्या मुलाला त्यांचं एक डिबेट चालू राहते, एक वादसंवाद चालू राहते. म्हणजे एक प्रकारे वडील त्या मुलावर थोडंसं एक मित्राच्या बाबतीत काही बोलत असते है ना. मोस्ट ऑफ द पॅरेंट्स मुलाच्या मित्राबद्दल भरपूर काही बोलतात आहे की नाही. तर बोलत असतात. तर त्यामध्ये जसं एक बरं एवढंच आहे म्हणते, तर पाहतो बरं म्हणते तुझे किती मित्र काय काय रिप्लाय देते, कसे कसे ते तुला म्हणजे तू सांभाळून येतात खाली. तर येस डेफिनेटली. सांगायचं तात्पर्य की ते वडील काय करतात ते वडील म्हणतात की मी चेक करतो म्हणते की तुझे बाकीचे फ्रेंड्स जे आहेत ते काय आहेत, कसे आहेत, कसे रिप्लाय देतात आहे की नाही. तर तो मुलगा समोर बसते आणि वडील आहे ना त्याच्या प्रत्येक मित्राला कॉल करते, 10 मित्रांना कॉल करते. तर 10 मित्रापैकी माहितीये का वेगवेगळ्या जणांची वेगवेगळी रिप्लाय राहते. आणि म्हणजे हे काय करतात, कॉल काय करतात त्याचे वडील की हॅलो बेटा, माझा माझा मुलगा तुमच्यासोबत आहे का, राहुल तुमच्यासोबत आहे का. हं. तर प्रत्येकाला असंच कॉल करतात, राहुल तुमच्यासोबत आहे का, राहुल तुमच्यासोबत आहे का. 10 मित्रांना कॉल करते, 10 पैकी 10 ची रिप्लाय काय येतात. 10 पैकी 7 मित्र तर म्हणतात की 6 मित्र म्हणतात की हो अंकल म्हणते, आताच होता म्हणते, जस्ट निघाला. वास्तविक पाहता तो घरीच बसून आहे बरं. गेल्या 1 तासापासून 2 तासापासून घरीच बसून आहे. पण त्याचे 6 मित्र काय म्हणते, हो अंकल आत्ताच होता म्हणते, आत्ताच जस्ट निघाला म्हणते, घरी पोहोचतच असेल. 3 मित्र काय म्हणते माहितीये का? हो अंकल इथेच आहे म्हणते, देऊ का म्हणते फोन? इतके ओव्हर कॉन्फिडंट. आणि एक मित्र तर हदच करते. तो म्हणते, "हां, बोला पप्पा" म्हणते. बोला पप्पा म्हणते, "मी इथेच आहो." सांगायचं तात्पर्य की मित्र जे करू शकते ना मित्रासाठी, ते कोण नाही करू शकत. मी आत्ताच एका पॉडकास्टमध्ये एका मोठ्या व्यक्तीचा पॉडकास्ट ऐकला. ते पण म्हणाले, की मी माझ्या मुलाला सांगितलं की बेटा फ्रेंडशिप बहुत अच्छे से अच्छे दोस्तों के साथ में बहुत सारे दोस्त बनाना.
क्योंकि रिश्तेदार भी बाद में आएंगे, पड़ोसी भी बाद में आएंगे, सबसे पहले दोस्त दौड़ के आएंगे अगर कुछ होता है ना. तर प्रत्येकाचा अनुभव आहे, जरूर नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे म्हणून, पण प्रत्येकाच्या अनुभवानुसार त्यांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे. पण येस, मी पण मानतो की फ्रेंड्स जे आहे तर हे आपल्या जीवनामध्ये इतकं महत्वाचं स्थान, इतकं महत्वाचं इम्पॉर्टंट रोल प्ले करतो की त्याची गिनती कशातच नाही होऊ शकत. आणि हे आपण चूज करू शकतो की आपली कोणासोबत फ्रेंडशिप व्हायला पाहिजे. त्यादर मी हे पण पुन्हा ऍड ऑन करतो की लॉ ऑफ अट्रॅक्शन नुसार आपण ते अट्रॅक्ट करतो की आपले फ्रेंड्स कोण असायला पाहिजे. आपल्या फ्रिक्वेन्सीनुसार आपण आपल्या फ्रेंड्सला अट्रॅक्ट करतो. येस, ठीक आहे. तर येस, यात तुमचे काही प्रश्न असेल फ्रेंडशिप डेच्या अनुषंगाने तर आपण ते पण सेलिब्रेट, म्हणजे ते पण इथे सॉरी आपण इथे घेऊया. माझ्याकडून उत्तर नाही झालं तर आपण अजून इतरांकडून, कारण फ्रेंडशिप याला डीप मध्ये चेक करणं आवश्यक आहे आणि आजच्या काळात ते खूपच आवश्यक आहे. कारण या इमेजून तुमच्या लक्षात येईल. ही स्माइल दिसत आहे की नाही? विचार करण्याला आहे. बॅकग्राऊंडला पहा, सावलीमध्ये है ना, विचार करण्याला एक गोष्ट आहे. आणि हे सिनेरिओ होतात. आज कोण तुमचा ऍज अ फ्रेंड एकदम क्लोज कसा फायदा घेऊन घेईल सांगता येत नाही. पण आपण माहितीये का, कुठली ना कुठली आपली डिपेंडन्सी असते. आपण त्या व्यक्तीवर अवलंबून असतो, है ना. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं आता मी 12 जे सायन्स सांगणार तुम्हाला, त्यामध्ये पण एक साईन आहे, ते म्हणजे ऍक्सेप्टन्स. त्या मैत्रीत जे ऍक्सेप्टन्स मिळते ना, ते ऍक्सेप्टन्स हरवू नये, ते ऍक्सेप्टन्स बंद होऊ नये. किंवा ती ट्रीटमेंट, एकच तर जागा आहे मित्र, तिथे मी मोकळं होऊ शकतो, हलकं होऊ शकतो, रिलॅक्स होऊ शकतो, हॅपी फील करू शकतो, एन्जॉयमेंट, एक्साइटमेंट त्या व्यक्तीसोबत होते. हा जर नाराज झाला तर काय होईल, या एका थॉटवर आपण बरेचदा त्या मित्राच्या नुसार चालायला लागतो. मग तो ऍडिक्शन करत असेल तर आपण ऍडिक्शनकडे जातो, तो जर मंदिरात जाणार असेल तर आपणही मंदिरात जातो, है ना. तर लहानपणापासून इव्हन माझ्या पण वडिलांनी नेहमी असोसिएशन जे आहे, तुझे फ्रेंड्स कसे असले पाहिजेत याच्यावर खूपदा मला बोलले. तेव्हा वाईट वाटलं होतं, पण आता कळतं असोसिएशन खूप महत्वाचं आहे. तुम्ही माहिती आहे, तुमच्या 5 मित्रमैत्रिणींना भेटून द्या, मी सांगू शकतो की तुमचं कॅरेक्टर काय, किंवा तुमची आर्थिक स्थिती काय, किंवा तुमचे विचार कसे आहे. कारण आपण आपल्या आजूबाजूच्या 5 लोकांचा ऍव्हरेज असतो. म्हणून आपलं फ्रेंड्स सर्कल कसं असायला पाहिजे, है ना, हे खूप महत्वाचं आहे. बाकी तर आपण थोडं माईकची काळजी घ्या. कविताताई, माईक म्यूट करा. कविताताई, तर सांगायचं तात्पर्य की फ्रेंड्स जे आहेत ते खूप काळजीपूर्वक, खूप विचारपूर्वक आपल्याला चूज करावं लागतात, हे की नाही. कारण आपण त्यांच्यासारखेच बनून जातो, ठीक आहे. आणि जसं येस, एक नक्की मूवी मधला सीन सांगेन की संजू मूवी पाहिली असेल तुमच्यापैकी बरेच जणांनी. संजू मूवी संजय दत्तच्या जीवन पटावर आधारित आहे ना. तर संजू मूवी मध्ये मला तो सीन आवडला, जेव्हा विकी कौशल जे आहे तो त्याला कुठेतरी, मला वाटतं फर्स्ट टाइम बार मध्ये कुठेतरी भेटते, आणि नंतर मग ते बाहेर पण पळत जातात, आणि नंतर मग बाहेर जे गेल्यावर तो विक्की, संजय दत्त त्याला एक फ्रेंडशिप ऑफर केल्यासारखं फ्रेंड ऑफर करते. तर तो विक्की कौशल काय म्हणते की तू तेरे बाप का नहीं हो सका, मेरा क्या दोस्त होगा. म्हणजे विचार करा की तो ड्रग्स घ्यायचा, नशा करायचा, आणि तो त्याच्या त्याची आई ऍडमिट आहे, आणि तो तिकडे. तर एक खरा फ्रेंड आहे ना, तो असा म्हणजे तो फरक, त्याला फरक नाही पडत की समोरचा कसा वागतो, काय वागतो, मॅटर नाही करत. तो त्याचं प्रिन्सिपल्स, त्याचे व्हॅल्यूज, त्याचे एथिक्स ते सोडत. आणि आजकाल तर पाहतोय फ्रेंडशिप मध्ये की एकमेकांनाच जसं तर प्रोत्साहित करण्यात येते वेगवेगळ्या गोष्टी, आणि त्यात त्यांचाही दोष नाही आहे. कारण बाय डिफॉल्ट काय होत आहे आता हळूहळू, हा जो मेन सिलेबस आहे ना जीवन जगण्याचा, हाच नाही आहे. एका माझ्याच जवळ नाही तर मी दुसऱ्या मित्राला काय देणार आहे ना. मीच मलाच माहिती नाही, मीच अज्ञानात जगत आहे, तर मी माझ्या मित्राला काय देणार. भले भावना आज चांगली आहे माझ्या फ्रेंड बद्दल, पण मीच जर पाहिजे त्या पद्धतीने, मीच जर त्या पाहिजे त्या योग्य मार्गाने जर जीवन जगत नसेल, तर मी तर तेच प्रमोट करीन ना, है की नाही. तर त्याच्यामुळे कोणावर दोष नाही देतो आम्ही. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण ऍज अ फ्रेंड, है ना, काय काय गोष्टी
पाळायला पाहिजे, काय काय गोष्टी आपण इम्प्लिमेंट करायला पाहिजे, काय काय समोरच्याकडून अपेक्षित करायला पाहिजे. अपेक्षाचा खूप मोठा रोल असतो. मी आज नाही घेणार कारण मागच्या काही सेशन मध्ये झालेलं आहे आपलं. आणि अपेक्षा ज्या आहेत तर त्या तुम्हाला जर शिकायचं आहे तुम्ही उद्यापासून हा क्लास कंटिन्यू करू शकता. खूप काही गोष्टी आहेत. जसं फॉर एक्झाम्पल उद्याचा टॉपिक सांगतो. उद्याचा क्लासचा टॉपिक राहील हॅपीनेस वर्सेस काय प्लेजर. खुशी काय असते आणि मजा काय असते. मजा आहे ना, मजाचा खर्रा, माझाचा खर्रा हे नाही असं काहीतरी असते, माझाचा खर्रा असते. तर खुशी काय असते आणि मजा काय असते, त्यातून फरक काय? कारण बरेचदा या चुकीच्या संकल्पनेतून आपण माहिती चुकीच्या गोष्टी घेऊनच चाललोय. गजानन आयडीवर कोण आहे? बोलू इच्छिते, काही बोलायचं असेल माईक अनम्यूट करा. हँड रेज दिसतंय तुमचा. काही बोलायचं आहे? ठीक आहे ना. तर यस, मी थोडं 12 जे पॉइंट्स आहेत ते आपण थोडीशी इथे डिस्कस करूया की नेमके ते कोणते 12 पॉइंट्स आहेत ज्याच्यामुळे आपण एक फाइंड आउट करू शकतो. तर जसं यस, अ फ्रेंड शुड बी ट्रस्टवर्दी अँड ऑनेस्ट. ट्रस्टवर्दी अँड ऑनेस्ट म्हणजे तो विश्वासपात्र असला पाहिजे आणि प्रामाणिक असला पाहिजे. एक मित्र जो आहे तुमचा तो विश्वासपात्र आणि प्रामाणिक. क्वालिटीज चेक करतो आपण, ह्या क्वालिटीज असणे आवश्यक आहे का फ्रेंडमध्ये, बरोबर आहे. तर ट्रस्टवर्दी आणि ऑनेस्ट, तो प्रामाणिक असला पाहिजे आणि आपल्यासोबत तो आपल्यासाठी तो विश्वासू असला पाहिजे. म्हणजे विश्वासू इन द सेन्स यालाच धरून मी एक नेक्स्ट पॉईंट आहे त्याच्यामध्ये सांगतो मी विश्वास नेमका कसा कुठे. कारण आपण क्लेम करतो की माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे, पण आपण कधी कधी डाऊट करतो आहे ना. आपण क्लेम करतो पण आपल्यावर कधी कधी विश्वास नसते. त्याच्यामुळे आपण आपल्यावर विश्वास नाही करू शकत, आपण दुसऱ्यावर काय विश्वास करणार, नाही का. तर ह्या गोष्टी ट्रस्टवर्दी आणि ऑनेस्टीमध्ये नंबर 1. नंबर 2 इज की ही ऑर शी मस्ट बी लॉयल आणि एम्पथी. आता लॉयल आणि एम्पथीचा अर्थ सांगतो. थोडं सॉरी मी इंग्लिश शब्द आलेत पण त्याला मराठीत पूर्ण समजून सांगतो. ठीक आहे, तुम्ही चेक करा साईड बाय साईड की ह्या क्वालिटीज माझ्या मित्रामध्ये आहे का. ठीक आहे, तो विश्वासू, त्याच्यावर विश्वास ठेवू शकलो पाहिजे आपण, डोळे झाकून आंधळेपणाने, ब्लाइंड फेथ ज्याला म्हणतात है ना. त्याच्यानंतर तो लॉयल आणि एम्पथी म्हणजे जसं तो आपल्यासाठी समर्पित आहे का, आपल्यासाठी तो प्रामाणिक आहे का, है की नाही. एम्पथी म्हणजे तो आपले इमोशन्सला समजू शकते का, आपल्या भावनांना ओळखू शकते का. काही काही फ्रेंड्स असतात बघा, त्याला आहे ना तुम्हाला सांगायची गरज नाही पडत, भेटल्याबरोबर तुमचा चेहरा पाहून, तुमचे डोळे पाहून तो लगेच समजून जाते. आणि काही काही जे बेस्ट फ्रेंड आहे त्यातही कॅटेगरी असते ना, आपण इंग्लिशमध्ये शिकलो ना, गुड, बेटर आणि बेस्ट. आपण बेस्ट फ्रेंड साठी चर्चा करतो, पण बेटर आणि गुड पण फ्रेंड असतात ना, जे की तेवढे डीप नाही समजू शकत. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एम्पथीचा विषय करतो की तुम्ही जर एखाद्या फ्रेंडला भेटायला गेले, तुम्ही नाराज आहात, ते चेहरा पाहिल्याबरोबर ओळखलं, ही इज युअर गुड फ्रेंड और बेस्ट फ्रेंड. तो तुमचा एक चांगला किंवा खूप चांगला मित्र आहे. पण बेस्ट फ्रेंड किंवा माहितीये का, तुमचा चेहरा पाहिल्यानंतर तुम्हाला विचारणारा तो गुड फ्रेंड राहू शकते, पण तुमचा चेहरा पाहिल्यानंतर तुम्हाला न विचारता वेळात वेळ काढून, त्याला गडबड असेल, काही महत्वाचं काम असेल, तरी पण तुम्हाला न विचारता, तुमच्या त्या टॉपिकवर न जाता जर तुम्हाला तो तुमचा चेहरा फ्रेश करून देत असेल, काही अशी गोष्ट सांगून, काही अशी घटना सांगून, काही असे प्रश्न विचारून, की त्या घटनेकडे, त्या दुःखाकडे न जाऊ देता तुम्हाला जर स्माईल आणत असेल तुमच्या चेहऱ्यावर, तर ही इज युअर बेस्ट फ्रेंड. जो तुमची इमोशन्स अंडरस्टँड करतो, त्याला म्हणते एम्पथी, है ना. जो तुमचे इमोशन्स अंडरस्टँड करतो. थर्ड वन इज यस की ही मस्ट बी अ गुड लिसनर. तो तुमचं ऐकण्यासाठी तयार असेल, तो तुमचं ऐकत असेल. आता कसं असते माहिती का, ऐकत असेल म्हणण्यापेक्षा मी म्हणजे समजून घेत असेल, है ना. गुड हिअर नाही म्हणता, गुड लिसन. हिअरिंग आणि लिसनिंग मध्ये फरक आहे. हिअरिंग म्हणजे ऐकणे, लिसनिंग म्हणजे समजून घेणे. तो तुम्हाला समजून घेत आहे, तुम्ही जे सांगत आहे तो तुम्हाला समजून घेत आहे, तो तुम्हाला तुमच्या प्रत्येक वाक्याला एकदम अटेन्शन देऊन, फोकस देऊन ऐकत आहे आणि त्याला समजून त्याला प्रोसेसिंग करताय की माझ्या मित्रासाठी मी बेस्ट काय सजेशन देऊ शकतो, सोल्युशन देऊ शकतो, आहे की नाही. बाय द वे, तुम्ही किती जण दुसऱ्या मित्रा किंवा मैत्रिणीकडे सजेशन घ्यायला गेलेले आजपर्यंत, की माझं असं असं झालं, मी काय करू सांग, मला मदत कर.
गेले आहेत ना? जाता ना? आय थिंक प्रत्येक जण जात. या क्लासच्या एंडला आपण छान एक ऍक्टिव्हिटी पण करू, त्यातून तुम्हाला अजून ते चांगलं फील येईल तुमच्या फ्रेंडशिपसाठी काही केल्याचं आहे ना. तर यस, मी हे यासाठी विचारलं कारण तुम्ही त्याच्याकडे जाता सजेशन घ्यायला आणि माहितीये का, जेव्हा त्याच्यावरती परिस्थिती येते ना, सेम तेच परिस्थिती ज्या परिस्थितीसाठी तुम्ही गेले ते तीच परिस्थिती घेऊन तो तुमच्याकडे येते. त्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह करता. या पहिल्या वेळेस त्यांनी केलं होतं, दुसऱ्या वेळेस तुम्ही करता. असं का बरं ते? जस्ट बिकॉज ऑफ इमोशनल डिसबॅलन्स है ना. तर येस, गुड लिस्नर असायला पाहिजे. त्यानंतर जसं नेक्स्ट पॉइंट इज कल्पना काय बोलायचंय? येस सर. जसं सर आपण फ्रेंड बद्दल बोलत आहोत इथे, मग फ्रेंड हे फक्त मुलगा मुलगा किंवा मुलगी मुलगी किंवा मग मुलगा मुलगी असे असू शकते का? बिलकुल म्हणजे त्या क्वालिटी प्रत्येकाच्या लक्षात येतील. बिलकुल. लास्ट जे सर्कल टेस्ट आहे ना, त्यामध्ये हा हिशोब घेणारच आहोत आपण की फ्रेंडशिप कोण कोणाची मदत राहू शकते, कोण कोण असू शकते, है की नाही. सर्कल टेस्ट मध्ये मी कव्हर करतोय नक्कीच. फोर्थ क्वालिटी तुम्ही स्पेंडिंग टाइम है ना, त्या व्यक्तीसोबत जे वेळ घालवता है, तो व्यक्ती तुमच्यासोबत वेळ घालवायला तयार आहे का, है की नाही. फिफ्थ वन इज नॉन जजमेंटल. तुमचा मित्र जो आहे तो नॉन जजमेंटल असला पाहिजे. नॉन जजमेंटल म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्याने तुम्हाला जज नाही केलं पाहिजे की हे असं असायला पाहिजे का, तसं असायला पाहिजे का, असा ड्रेस तसा ड्रेस, असं वागणं तसं वागणं, हे बिलीफ ते बिलीफ, है ना. नॉन जजमेंटल. देन आफ्टर ही शुड रिस्पेक्ट युअर बाउंड्रीज. हा महत्वाचा पॉइंट आहे, कारण तुमच्या काही बाउंड्रीज सेट असतात परिवारातून म्हणा किंवा दैनंदिन जीवनात म्हणा किंवा तुमच्या थॉट पॅटर्न मध्ये म्हणा. तुमच्या काही कमतरता असतात, उणिवा असतात, त्याच्या सहित तुम्हाला ऍक्सेप्ट केलं पाहिजे. तुमच्या बाउंड्रीजला पण त्या व्यक्तीने रिस्पेक्ट केलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर जसं येस, ही मस्ट बी एनकरेजिंग. तो तुम्हाला एनकरेज करतोय का आणि सपोर्टिव्ह आहे का. एनकरेजिंग ऍट द सेम टाइम सपोर्टिव्ह. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी तो तुम्हाला एनकरेज करतोय का की डिस्करेज करतोय. म्हणजे तुम्हाला शक्ती देताय त्या घटनेशी त्या घटनेतून उदयास येण्यासाठी, की तुम्हाला डिवसण्याचा प्रयत्न करतो किंवा न्यूट्रल राहतो. तर न्यूट्रल पेक्षा तो एनकरेजिंग असला पाहिजे, तर त्याने तुम्हाला प्रोत्साहन दिलं पाहिजे, हे की नाही. नंतर हा एक महत्वाचा पॉइंट आहे. एक गोष्ट सांगतो तुला, मित्र मित्रात किंवा मैत्री मैत्रिणीत हे वाक्य होते. एक गोष्ट सांगतो तुला, फक्त तुला सांगतो, कोणाला सांगू नको. है ना. खूप महत्वाचे, फक्त तुला सांगतो, कोणाला सांगू नको. असं आपण त्याला सांगतो, पण त्याच्या जवळचे एक तुम्हीच आहे का. त्याच्या जवळचे अजून काही जण आहे, तोही त्याला म्हणते तुला सांगतो, कोणाला सांगू नको. आठवा पॉइंट तोच आहे की दे मस्ट कीप युअर सिक्रेट्स. दे मस्ट कीप युअर सिक्रेट्स. ते तुमचे सिक्रेट त्यांनी कुणाला सांगू नये. कितीही काही असो, काही गोष्ट असून, काही घटना असो, तुमचे सिक्रेट जे तुम्ही विश्वासाने त्या व्यक्तीजवळ सांगताय, तर तिथून ते दुसरीकडे जाता कामा नये. असा मित्र असावा की अशी मैत्रीण असावी. आता मित्रमैत्रीण म्हणजे तुम्ही समान वयातलेच पकडत आहे. ते सर्कल टेस्ट मध्ये तुम्हाला आपण डिस्कस करू की नेमके मित्रमैत्रीण म्हणजे नेमके कोण, है ना. त्यासाठी तुम्हाला टेस्ट द्यावा लागेल. ठीक आहे. 9th वन इज की यस, ऍक्सेप्टन्स. दे मस्ट ऍक्सेप्ट यू. किती जणांनी तुम्ही सनी देओल, सलमान खान आणि करिश्मा कपूरचा जीत चित्रपट पाहिला. जीत पाहिला का. जीत खूप जुना, म्हणजे आमच्या काळात पाहिलाय का. अच्छा, काही जणांनी पाहिलाय. पूर्ण पिक्चर माहिती का ऍक्सेप्टन्सवर आहे. त्यात माहितीये का सनी देओल, ज्यांनी नाही पाहिलं त्यांना शॉर्ट मध्ये ब्रीफ देतो. सनी देओल जो आहे तो गुंड प्रवृत्तीचा असते, भयानक म्हणजे गुंडा व्यक्ती असतो. पण त्याच्या जीवनात काजल म्हणजे काय नाव तिचं, करिश्मा कपूर येतात त्याच्या जीवनामध्ये, हिरोईन. आणि मग तो तेच पूर्ण तो गंदी दुनिया को छोड़ के फिर अच्छा इंसान बनने की कोशिश वाला टाइप सीन होते. कारण करिश्मा कपूर गिव्स हिम ऍक्सेप्टन्स. करिश्मा कपूर त्याला स्वीकार करते, ऍक्सेप्ट करते ऍज इट इज. बाकी समाज कोणीच करत नाही. आई वडील नसते, शेजारी पाजारी कशी, आणि पूर्ण शहराचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो असतो तो तिरस्काराचा असतो. पण ही व्यक्ती त्याला ऍक्सेप्टन्स देते, तर वाल्याचा वाल्मिकी होते, गुंडाचा एक चांगला व्यक्ती बनते. त्या ऍक्सेप्टन्स मध्ये खूप मोठी ताकद आहे. आणि ही तर क्वालिटी मित्रात असायलाच पाहिजे तुमच्या जवळच्या व्यक्ती, की तुम्हाला तो ऍक्सेप्ट करता ऍज इट इज. आणि करतच आहे ना, त्याच्यामुळे ते तुमचा फ्रेंड आहे ना.
आज एक क्लास झाल्यानंतर जाल ना भेटायला मित्राला किंवा मैत्रिणींना किंवा बोलाल ना फोनवर, कारण तो ऍक्सेप्ट करतो ऍज इट इज. तुम्ही जगातलं किती मोठं पाप केलं असेल, किती किळसवान असेल, किती काही असेल, तुम्ही कोणाला सांगू शकत नाही. तुम्ही एवढ्या डिप्रेशन मध्ये आहे की तुम्ही तो कोणाजवळ खुलू शकत नाही. अशा वेळेस मित्र. आणि ते एक मराठीतली युट्यूबला ऐकली ती कविता, विसरलो आता, म्हणजे विसरलो म्हणजे पाठच नाही केली, पण ते काहीतरी ते मित्र असावा वनव्यासारखा, म्हणजे ते आग विझवतो बा म्हणून, है ना, काहीतरी ते पाहिली सर काही जणांनी, खूप व्हायरल झाली. अच्छा, काही जण मोहन मोहन भाऊनी वगैरे पाहिली, गजानन सर वगैरे. चल ठीक आहे ना. तर ते आहे, ते ऍक्सेप्टन्स मस्ट आहे. ऍक्सेप्टन्स आणि नॉन ऍक्सेप्टन्स सुद्धा दोन्ही लिहिन मी. का बरं? पुन्हा तिथे जाऊ संजय मूवीमध्ये. संजय मूवीमध्ये त्याने ऍक्सेप्ट नाही केले मित्राचे वाईट गुण ऍक्सेप्ट नाही केले संजय दत्तचे, विवेक कौशलने. त्याने नॉन ऍक्सेप्टन्स दाखवलं. मला स्वीकार नाही असा मित्र, मला नाही पाहिजे तुझी फ्रेंडशिप. एक चांगला मित्र जो आहे ना, तो नॉन ऍक्सेप्टन्स पण करू शकतो आणि ज्या काही गोष्टी आहेत, ज्या त्याचे फिलिंग्स आहेत, त्याला ऍक्सेप्ट पण करू शकतो. थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल आहे, थोडंसं विरोधाभास वाटू शकते तुम्हाला. त्याच्यावर थोडंसं वाटलं आज वेळ नाही तेवढा मिळेल, म्हणून आपण याला नसेल समजलं तरी पेंडिंग ठेवा. आपण ऍक्सेप्टन्स पुढच्या सेशन मध्ये घेणार आहोत. याच वीक मध्ये होऊन जाईल ते. ठीक आहे. सांगायचं तात्पर्य की यस, ऍक्सेप्टन्स महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ही शुड स्टँड फॉर यू. सारी दुनिया एकीकडे, तुमचा मित्र एकीकडे. त्याने तुमची म्हणजे एखादा काही मुद्दा, एखादा काही टॉपिक आहे, तुमच्या परिवारातले विरोधात झाले, पण तरी सुद्धा तो मित्र तुमच्या स्वतः, त्याला माहित आहे की तुम्ही करेक्ट आहे, तर तो ऍक्सेप्ट करून तुमच्यासाठी उभा असला पाहिजे. बरोबर आहे. त्यानंतर सॉरी 11. ओके. त्यानंतर जसं 11 नंबर इज की यस, ही शुड बी ऑफ रिच माइंडसेट. याचं कारण सांगतो, रिच माइंडसेटचं कारण सांगतो, है ना. रिच माइंडसेट म्हणजे काय? तर 3 प्रकारचे माइंडसेट असतात ना, आपण मागे शिकलेलो आहे. एक पुअर माइंडसेट वाले लोक राहतात, नाही सॉरी, हा, एक पुअर माइंडसेटचे, एक ऍव्हरेज माइंडसेटचे आणि एक रिच माइंडसेटचे. पुअर माइंडसेटचे लोक काय करतात? कोणाला ऐका लक्षात? माइंडसेट म्हणतो मी, पुअर लोक नाही म्हणतो, गरीब लोक नाही म्हणतो, गरीब मानसिकतेचे लोक, है ना. पुअर माइंडसेटचे लोक जे आहेत ते कुठल्या ना कुठल्या वस्तूबद्दल बोलताना दिसत, सॉरी घटनांबद्दल, वस्तूबद्दल नाही, कुठल्या ना कुठल्या घटनेबद्दल बोलताना दिसेल. मोदीजींनी देशात काय केलं, सलमान खान लग्न काऊन नाही करताय, मदन येरावारनी किती कामं केली असतील, विराट कोहली आज असा काऊन खेळला, है ना, कुठल्या ना कुठल्या घटनेबद्दल. सेम तसंच, किंवा मग सॉरी, ह्याही घटना नाही, त्यांच्यात घटना वेगळ्याच राहते. इथे ऍक्सिडेंट झाला, तिथे चोरी झाली, इथे हे वाईट प्रकार घडला. पुअर माइंडसेट. ऍव्हरेज माइंडसेट वस्तू आणि व्यक्तीबद्दल बोलत राहतात, वस्तू आणि व्यक्ती. तेच चर्चा, अरे हा पाहिली का ती बाईक किती मस्त आली, पाहिली का ती तो नवीन एक आयफोन आला, घंटोन घंटो आयफोनवर बोलत राहील. किंवा मग एखाद्या व्यक्तीबद्दल बोलत राहील, जसं मी आता म्हटलं ते उदाहरण इथे येते ऍक्च्युली, की मोदी पासून तर विराट कोहली पर्यंत त्यांनी कसं देश चालवावं, कसं खेळावं, हे सगळं चर्चा करत राहतात. आपल्याला आपलं घर नाही चालवत आहेत, देश कसा चालवायचा आपण घरी बसून सांगत असतो चौपाटीवर, है ना. सांगायचं तात्पर्य रिच माइंडसेटचा व्यक्ती असावा. रिच माइंडसेट म्हणजे काय की ही टॉक्स अबाउट आयडियाज, इनोव्हेशन्स, म्हणजे काही नवीन नवीन आयडियाज, नवीन नवीन संकल्पना, नवीन नवीन बिझनेसेस, नवीन नवीन काही नॉलेज, माइंडशी रिलेटेड, मनाशी रिलेटेड, अध्यात्माशी, युनिव्हर्सशी, समाजात एकोपा कसा वाढेल, अशा काही गोष्टी, समाजात चांगल्या गोष्टी आपण कशा देऊ शकतो, व्हॅल्यूज काय ऍड करू शकतो. दीज आर रिच माइंडसेट पीपल. फ्रेंड शुड बी ऑफ रिच माइंडसेट, है ना. त्यानंतर द व्हेरी नेक्स्ट इज 12th and the last one is he, according to me, he should be spiritual or just like motivational speaker. मोटिवेशनल स्पीकर जसे असतात, है ना, म्हणजे काय असते, एक मोटिवेशनल स्पीकर आहे ना, फुल पॉझिटिव्हिटी भरून असते. एक स्पिरिच्युअल व्यक्ती जो आहे ना, म्हणजे एखाद्या संतासोबत दोस्ती करा, मी ते म्हणतो, है ना. तर हे असायला पाहिजे. दीज आर द 12 क्वालिटीज. मी शॉर्ट मध्ये घेतलं, खूप शॉर्ट मध्ये घेतलं. आय होप तुम्हाला या 12 क्वालिटीज लक्षात आल्या असेल. तर एक
मित्र जो आहे तो या 12 क्वालिटीचा असावा, त्याच्यासोबत आपली मैत्री असावी किंवा एक मैत्रीण जे आहे ते 12 क्वालिटीचे असेल, ज्यासोबत आपली अशी मैत्री असावी. ठीक आहे. पण आतापर्यंत मी जेवढं बोललो ना, बरं ठीक आहे. किती जणांना हे 12ही पॉइंट्स योग्य वाटले? चॅटबॉक्स मध्ये येस टाईप करा. ओके आहे, येस आहे, ओके आहे, डन आहे. हे फिल्टर्स असायला पाहिजे. पण आपण दैनंदिन जीवनात कुठे एवढे फिल्टर्स लावतो नाही का? बस जो आला तो नाही. ऍक्च्युअली आपणच अट्रॅक्ट करतो. तुम्ही पहा ना वर्गात 10वी झाल्यानंतर 11वीत ऍडमिशन घेणारे, 12वी झाल्या ग्रॅज्युएशन ऍडमिशन घेणारे. बरोबर माहितीये का त्यांच्या माइंडसेटचे मुलं आहेत ना, त्यांच्या जवळ आकर्षित होऊन जाते, त्यांचा एक ग्रुप बनून जाते. हुशार वेगळे, ढ वेगळे, धिंगाणे वेगळे, आहे की नाही? तर काय होतंय, अट्रॅक्ट होऊन जाते सगळेजण एकमेकाकडे आपोआप. सांगायचं तात्पर्य की हे 12 पॉइंट जर तुम्हाला खरंच योग्य वाटले असेल, तर माझा पुढचा प्रश्न कान से सुनो, ध्यान से सुनो. पुढचा प्रश्न आहे की ह्या 12 क्वालिटीज माझ्या मित्रात आहे का किंवा माझ्या मैत्रिणीत आहे का, हे चेक करण्यापेक्षा ह्या सगळ्या क्वालिटी माझ्यात आहे का हे चेक. हा जो प्रश्न आहे ना आपला, हु इज युअर बेस्ट फ्रेंड, हु इज युअर बेस्ट फ्रेंड, तुमचा बेस्ट फ्रेंड कोण आहे, हा विचार करण्यापेक्षा हा विचार करा की मी कोणाचा बेस्ट फ्रेंड आहोत. ह्या 12 क्वालिटीज माझ्यात आहे का, ह्या 12 क्वालिटीज मी दुसऱ्यांना देऊन राहिलो की मी ऍड करतोय का, आहे की नाही? मी कोणाचा बेस्ट फ्रेंड आहोत, पहिले याचा विचार करणे खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. तर हु इज युअर बेस्ट फ्रेंडला दिमागातून काढून टाका आणि नवीन प्रोग्रामिंग करा की मी कोणाचा बेस्ट फ्रेंड बनू शकतो. कारण जेव्हा तुम्ही पाहिलं असेल ना, तुम्ही जर एखाद्या समस्येला घेऊन एखाद्या मित्राकडे किंवा मैत्रिणीकडे किंवा कोणाकडे गेले असेल, है ना, तर त्या केसमध्ये बरं एक थोडासा विषय निघाला म्हणून सांगून देतो. कधी कधी काय होते, आपल्या समस्या ज्या आहे ना, आपण आपल्या जवळच्या मित्र किंवा मैत्रिणीकडे घेऊन जातो. तर हे घेऊन जात असताना मित्राला काय विचारावं आणि त्या क्षेत्रातल्या एक्सपर्टला काय विचारावं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. अदरवाईज माहिती आहे की आपण त्या मित्राला विचारतो ज्यालाही काही माहित नाही, पण तो आपला शुभचिंतक आहे, आपला बेस्ट फ्रेंड आहे, आपल्या जिव्हाळ्याचा आहे, प्रेम आपुलकीचा आहे, म्हणून तो काहीतरी सजेस्ट करतो. पण ते तुमच्या जीवनात इम्प्लिमेंटेबल किंवा ते तुमच्या जीवनात काम करेलच असं जरुरी नाही आहे. यस सारिका, बिलकुल. ते बिलकुल जरुरी नाही आहे की तो बेस्ट सजेशन देईलच. होऊ शकतं त्याचं सजेशन चुकू शकतं त्याच्या नॉलेजनुसार, आहे की नाही? म्हणून मला सांगा, एक नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर मुकेश अंबानी एक्सपर्ट व्यक्तीकडे जाईल की त्याच्या मित्राकडे जाईल विचारायला? किंवा एखाद्या बिझनेसमध्ये काही फसला, प्रॉब्लेम झाला, एक्सपर्टकडे जाईल की मित्राकडे जाईल? येस. मुकेश अंबानीवर एखादी अडचण आली, त्या अडचणीला सॉल्व्ह करण्यासाठी मित्राकडे जाईल की एक्सपर्टकडे जाईल? एक्सपर्ट राहुल सर म्हणता एक्सपर्ट. बस ही एक थीम लक्षात घेऊन घ्या आजच्या तारखेला, की आपल्यावर जे काही सिच्युएशन आली, प्रश्न आले, काही विचारा वाटला, मन हलकं करावं वाटलं, ठीक आहे, मन हलकं करावं वाटलं जा. पण काही गोष्टीत जिथे तुम्हाला खूप महत्वाचं डिसिजन घ्यायचं आहे. येस सारिकाताई, शीतलताई, सानिकाताई, बरोबर. ओके. सगळेजण ऍक्सेप्ट करताय, एक्सपर्टकडे जाणार. सांगायचं तात्पर्य की जेव्हा अशी सिच्युएशन येते की तिथून तुमचं लाईफ ट्रान्सफर होऊ शकते, करिअरचा खूप महत्वाचा डिसिजन आहे, रिलेशन मधलं खूप महत्वाचा डिसिजन आहे, किंवा अध्यात्माचं, आरोग्याचं, बिझनेस मधलं, पैसे कमवण्याच्या संदर्भातलं कुठलंही महत्वाचं डिसिजन जर असेल ना, तर येस डेफिनेटली तुम्ही एक्सपर्टकडे जा. काउन्सिलर्स आहेत मार्केटमध्ये, एक्सपर्ट्स आहेत, कोचेस आहेत, तर यांच्याकडे जा. आणि जर तुम्हाला वाटतं की खूप डिप्रेस झालं, थोडंसं एन्जॉयमेंट पाहिजे, रिफ्रेशमेंट पाहिजे, मित्राकडे, है ना? आणि येस पुन्हा तेच की माझा कोण बेस्ट मित्र आहे हे शोधण्यापेक्षा आजच्या तारखेला फ्रेंडशिप डेच्या निमित्तानं मी कोणाचा बेस्ट फ्रेंड होऊ शकतो याच्यावर जोर, याच्यावर फोकस करा, आहे की नाही? आणि यस नक्कीच. ओके. तर कारण फ्रेंडशिप हे असं नातं आहे, मजा येते या नात्यात, है ना? म्हणजे तुम्ही जर मला वाटतं कोणता तो चित्रपट, थ्री इडियट सगळ्यांनीच पाहिला ऑलमोस्ट. त्यामध्ये नाही का, ह्यूमन साइकोलॉजी के बारे में हमने उस दिन कुछ सीखा. दोस्त अगर फेल हो जाए तो दुख होता है, लेकिन दोस्त अगर फर्स्ट आ जाए तो और भी ज्यादा दुख होता है ना? तर
सांगायचं तात्पर्य की इतकं अमेझिंग नातं आहे आणि इतकं काय म्हणतात त्याला, या नात्यामध्ये गोडवा असतो, या नात्यामध्ये जी फिलिंग असते, तर त्या नात्याला एक न्याय द्या, त्या नात्याला एक काय म्हणतात एक आज आपण या क्लासच्या माध्यमातून का असेना, आपण त्या नात्याला एक छान असे व्हायब्रेशन देतो, है ना. जसं फॉर एक्झाम्पल लास्ट टाइम आपण हो ओपोनोपोनो टेक्निक शिकलो, है ना. काय 4 वाक्य आहे हो ओपोनोपोनो मध्ये? कोणते 4 वाक्य आहेत? कोणी सांगू शकेल? I am sorry. हा Please forgive me. हा You. I love you. क्या बात आहे. तुम्ही तर रेग्युलर नाही क्लासमध्ये, संडे टू संडेच राहता. कुठून शिकलात? ओपन मधून पण ऐकलेलं आहे सर. ओके, आणि हा. डॉक्टर कृष्णा भानुसे यांचा प्रोग्राम जो आहे सर, बरं. त्यांच्या याच्यातून माहिती आहे सर. आणि म्हणून स्वतःबद्दल प्रेम, इतरांबद्दल प्रेम, जे वा, काही वस्तू आपल्याकडे आहे, ब्रह्मांडाने दिलेल्या ब्रह्मांडामध्ये आपल्यासाठी खूप सारं आहे, पण त्यांच्याबद्दल आपण ग्रॅज्युएटेड राहत नाही, त्याचा कधी आभार मानत नाही. ज्या घरामध्ये जे काही वस्तू वापरतो, आपले आई वडील, आपले मित्र परिवार, तर यांच्या सगळ्यावरती प्रेम करायचं आहे. स्वतःवरती तर पहिले प्रथम जोपर्यंत आपण स्वतःवर प्रेम करत नाही, बिलकुल. नाही, तोपर्यंत आपण इतरांवर प्रेम करणार नाही. की आता स्वतःवरती प्रेम म्हणलं म्हणजे आपलं शरीर जे आहे निसर्गाने मिळालेले आहे, तर याच्यावर जोपर्यंत आपण प्रेम करायला लागणार नाही सर, इतरावरती प्रेम करू शकणार नाही. म्हणून स्वतःपासून सुरुवात करायची आहे. आणि कुठल्याही गोष्टीबद्दल सॉरी म्हणणं जर आपलं चुकत आहे किंवा, तर सॉरी म्हणणं हे साहजिकच आहे. म्हणून 4 गोष्टी ह्या खूप महत्वाच्या आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, मला जे काही मिळत आहे सगळं या ब्रह्मांडातून त्याचं म्हणणं, आणि थँक्स Yes. सगळं आपल्याबद्दल मिळालेलं ते त्यांच्याबद्दल थँक्स. आणि आय लव्ह यू प्रत्येक गोष्टीबद्दल, पैसा, मित्रपरिवार, पत्नी, आई वडील, सगळ्या ज्या गोष्टी प्रमाणाने दिलेल्या आहेत त्यांच्याबद्दल. चला ठीक आहे. या थँक्यू व्हेरी मच राहुल, खूप छान. आणि बघा या निमित्ताने या क्लासच्या माध्यमातून आहे की नाही, बरं मी हे 2008-10 मध्येच वर्कशॉप केलं होतं, त्यातही आम्हाला सांगितलं होतं की सॉरी आणि थँक्यू मला, आहे ना. हे ओपन आता आले, पण हे 2 वाक्य तर त्यावेळेसच वर्कशॉपमध्ये शिकण्यात आले. तर यस, तुमच्या मनपटलावर थोडंसं वेळ असेल, आज काही कामं नसेल, शाळा नाही, मुलांची काही नाही, ऑफिस नाही, रिलॅक्स आहात, ठीक आहे. काय करा, तुमच्या हातात जे काय असेल ठेवून द्या, थोडसा वेळेसाठी बसा, निवांत बसा. आपण एक छोटंसं 2 मिनिटाचं मेडिटेशन करूया. त्या मेडिटेशन मध्ये आपण आपल्या जवळच्या मित्राला किंवा मैत्रिणीला भेटायला जाऊ मनातल्या मनात, कारण फायनली ते विचार प्रवास करतात, थॉट ट्रॅव्हल करत असतात. तर आपण आपले थॉट्स पाठवू, विचार पाठवू आणि व्हायब्रेशन्स पोहोचवू त्यांच्यापर्यंत. तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या कोणा एखाद्या फ्रेंड सोबत एक नातं प्लस मायनस चालू आहे, त्या नात्याला सुद्धा तुम्ही हे करू शकता, काय म्हणता याला, हील करू शकता. तर त्याही व्यक्तीला किंवा तुम्हाला वाटत असेल तर त्या तुमच्या फ्रेंडला जस्ट इमॅजिन करा, त्याच्यानंतर आपण लगेच सर्कल टेस्ट करू, ठीक आहे. सो किती जण रेडी आहे फॉर जस्ट छोटासा मेडिटेशन? ओके, ग्रेट, थँक्यू. चला तर बिलकुल हात रिलॅक्स करून टाका, हातात काही ठेवू नका. मोबाईल जर असेल तर समोर ठेवून द्या, हेडफोन लावून किंवा असेल तर फारच छान. फक्त पाठीचा कणा ताठ ठेवा, डोळे बंद करा, चेहऱ्यावर स्माइल घ्या, खांदे जे आहे तुमचे थोडेसे मागे घ्या, खांदे थोडेसे मागे ओढून घ्यायचे, बॉडी पोस्चर एकदम स्ट्रेट, ठीक आहे. याचं कारण हे असते, पाठीचा कणा ताठ सगळेजण यासाठी म्हणतात कारण पूर्ण 7ही चक्र अलाईन असले पाहिजे एकमेकासोबत, आहे की नाही. त्यानंतर जसं सुरुवात करा, जस्ट माझे सजेशन ऐकून आणि त्याला फॉलो करा. येस. सर्वप्रथम लांब आणि दीर्घ 2 ते 3 श्वास घ्या. यथाशक्ती जेवढं लांब श्वास घेता येते. डीप ब्रीद इन, ब्रीद आउट. ब्रीद इन, ब्रीद आउट. प्रत्येक श्वासाच्या आवागमनासोबत तुम्ही शरीराच्या आतमध्ये आणि बाहेर प्रवेश करायचा आहे, प्रवास करायचा आहे. आणि तुमच्या लक्षात येईल की तुमची मनोअवस्था जी आहे ती शांत झालेली आहे, स्थिर झालेली आहे. या शांत आणि स्थिर मनोअवस्थेत समोरच्या व्यक्तीचा चेहरा आठवा, तुमच्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा चेहरा आठवा. त्या मित्राला मनपटलावर घ्या, त्याचं चित्र तुम्हाला क्लिअर दिसतंय, तुमच्या समोर आहे.
त्या मित्राला किंवा मैत्रिणीला त्यांचे हात हातात घ्या, फील करा त्यांचा हात तुमच्या हातात आलेला आहे, दोन्ही हातात त्यांचे 2 हात आहेत, त्यांचा स्पर्श अनुभवा आणि त्यांना म्हणा मनातल्या मनात, त्यांना बोलून दाखवा की आजपर्यंत जे काही झालं, सुख असो, दुःख असो, चांगलं असो, वाईट असो, याची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी मी घेतो, याला मी जबाबदार आहो. मनातल्या मनात त्या व्यक्तीला अजून एक शब्द बोला की आजपर्यंत माझ्या हातून जे काही चुका झाल्या असेल, जे काही मी तुझ्या प्रती केलंय, त्यात जे काही चुका झाल्या असेल, तुला त्रास झाला असेल, हर्ट झाला असेल, तुझी तारांबळ उडाली असेल, तुला अनकम्फर्टेबल झालं असेल, स्ट्रेस आउट झाला असेल, त्यासाठी मी माफी माग. आय एम सॉरी. या सगळ्या गोष्टीसाठी प्लीज मला माफ कर. प्लीज फॉरगिव्ह मी. मला माफ कर आणि सोबतच तुझे खूप खूप धन्यवाद, कारण तू जे काही माझ्यासाठी केलं ते कदाचित कोणीच करू शकलं नसतं. तू माझ्या जीवनात होता, त्याच्यामुळे मी आज या ठिकाणी पोहोचू तरी शकलो. तू माझ्या जीवनात होता, त्यामुळे मी तुझ्यासाठी आणि तू माझ्यासाठी जो वेळ दिला, तर या वेळेतून आपण खूप काही गोष्टी एक्सप्लोअर केल्या, खूप काही गोष्टीचा आनंद घेतला, खूप साऱ्या अडचणीतून तुम्हाला बाहेर काढलं. जिथे मी संपलो होतो, खचलो होतो, अशा वेळेसही तू मला साथ दिली. जगात कोणीच माझ्या पाठीशी उभं नव्हतं, त्यावेळेस तू मला हात दिला. थँक यू व्हेरी मच. कारण तुझ्यामुळेच या सगळ्या गोष्टीतून मला उभारता आलं, बाहेर येता आलं. तू जर त्या क्षणी, त्या प्रसंगात, मला आजही आठवतो, तू जर त्यावेळेस नसता, तर कदाचित मी संपलो असतो, खचून गेलो असतो, डिप्रेशन मध्ये गेलो असतो. कदाचित माझं जीवनाचा अंत पण झाला असता. पण त्यावेळेस तू असल्यामुळे मी स्वतःला सावरू शकलो. तू दिलेल्या आत्मविश्वासामुळे मी पुढे जाऊ शकलो. तू दिलेल्या त्या प्रोत्साहनामुळे मी सावरू शकलो. मित्र, खूप खूप धन्यवाद. आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ओके, डोळे उघडू शकता. थँक्यू व्हेरी मच. कारण तुमच्या सोबत मी पण माझ्या मित्राला भेटून आलो. किती जणांना वाव एक्सपिरियन्स आला? वाव, मनातून केलं असेल तर बघा, आपण फिजिकली भेटून तेच बोलणारा मित्राला जे की इथून व्हायब्रेशन पाठवते. वाव, छान, ग्रेट. ह्याच गोष्टी माहितीये का, तुम्ही कोणत्याही नात्यासाठी करू शकता. दुरून हील होतात नाते, ते चांगला रिस्पॉन्स देतात. होऊ शकते आज दिवसभरात तुम्हाला तुम्ही ज्या मित्र किंवा मैत्रिणीला पाहिलं असेल ना, तिचा फोन किंवा काहीतरी कॉल किंवा मेसेज काहीतरी येऊन जाईल. है ना? आला तर नक्की सांगा, शेअर करा उद्याच्या क्लासमध्ये. तेवढा थोडासा सगळ्यांचा एक आत्मविश्वास पण वाढेल, है की नाही? मी तर माझ्या मित्राला भेटायला जाणार आहोत. शक्य होत असेल तर आज मित्राला भेटा, मैत्रिणीला भेटा किंवा त्यांना ऍटलीस्ट कॉल तरी करा. आणि प्लीज आता जे काही मी बोललो ना, ह्या गोष्टी बोला. प्रॉब्लेम काय माहितीये का, आपण बऱ्याचशा गोष्टी आहे ना मनातल्या मनातच पकडून ठेवतो, आपण बोलतच नाही. आणि त्याच्यामुळे माहितीये का कॉन्फ्लिक्ट वाढतात, त्याच्यामुळे अजून माहितीये का दुरावा निर्माण होतो. बोला मित्राला, आजचा दिवस त्यासाठीच आहे. आजचा दिवस मग फक्त म्हणजे ते फ्रेंडशिप बँड बांधण्यानं मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी नाही आहे, स्टेटस ठेवण्यासाठी. आजचा दिवस त्यासाठी आहे की तुमच्या मित्राला ग्रॅटिट्यूड अर्पण करा. म्हणजे त्याला एक धन्यवाद द्या, माफी मागा. बरं, नाही असं भेटून कम्फर्टेबल वाटत तर दिवसात 10 वेळेस असं जे आता आपण केलं 1-2 मिनिटात, असं मनातल्या मनात करा. कारण फायनली व्हायब्रेशनचा खेळ आहे, फ्रिक्वेन्सीचा खेळ आहे. भेटून थोडंसं अनकम्फर्टेबल वाटत असेल किंवा भेटणं पॉसिबल नसेल होत, तर मनातल्या मनात आहे ना, मित्रा, जे काही घडलं मी त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहो, मी जबाबदारी घेतो. आय एम सॉरी. मला माफ करा. मला माफ कर. जे काही मी तुझं चुकीचं वागलो, कळत न कळत पण मी तुला खूप दुःख दिलं. प्लीज मला क्षमा कर. थँक्यू, तू माझ्यासाठी खूप काही केलं. कोणी करू शकलं नसतं. आणि आय लव्ह यू. म्हणत राहा दिवसभरात हे 108 महिन्याची माळा घेऊन सुरून जा. येस, डेफिनेटली. सो थँक्यू व्हेरी मच. खूप छान वाटलं सगळ्यांशी बोलून, सगळ्यांचं हे एक्सपिरियन्स करून. शेवटच्या काही मिनिटात आपण जसं एक सर्कल टेस्ट जे बोललो होतो मी, आपण त्यावर जाऊया नक्कीच. आणि अजूनही कोणाचे काही जर प्रश्न असेल तर नक्की माईक अनम्यूट करू शकता. कारण सर्कल टेस्ट आपण शेवटच्या 10 मिनिटात, 8-10 मिनिटात ते होणार.
हा राहुल सर. धन्यवाद सर. खूप छान आजचा टॉपिक होता. खूप आवडलं मला. आणि शिक्षाबद्दल 12 पॉइंट जे आपण सांगितले आहे तुम्ही एक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे की आपली चूक आहे ते मान्य करायला पाहिजे, याच्या सर्वात महत्वाचं. आणि नक्कीच. 4 जे आहे सर की गोष्टी आता जे सांगितलेलं आहे तर खरंच महत्वाचे आहे. आता गुन्ह्याबद्दल आपण गैरसमज करतो, छोट्या छोट्या गोष्टीबद्दल नाराज होतो, पण जेव्हा या 4 गोष्टी आपण म्हणतो, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू नक्कीच. आणि आय लव्ह यू, तेव्हा आपोआप आपल्याबद्दल ते मनामध्ये चांगल्या भावना निर्माण होतात सर. नक्कीच नक्कीच. नक्कीच. थँक्यू आणि व्हेरी मच. हा, खूप छान वाटलं सर. नक्कीच. बिलकुल सगळ्यांचीच फिलिंग आहे, मला माहिती आहे. खूप खूप धन्यवाद चला, सर. थँक्यू. चला, आपण सोबत एक कार्य करू अजून. आता ही सर्कल टेस्ट आपण कम्प्लीट करू. सर्कल टेस्ट मध्ये करायचं काय आहे की नाही, जो कल्पनाताईंनी जो प्रश्न केला होता ना, त्याचा पण यातून आपण थोडासा एक शोध घेऊया. आणि अजून कोणाचे काही प्रश्न असेल तर आजचं स्पेशल डे आहे, थोडंसं आपण 10 मिनिटं अजून इन्व्हेस्ट करू शकतो. 8:05 8:10 पर्यंत सुद्धा क्लास जाऊ शकतो, इफ यू परमिट मी. ठीक आहे. तर येस, डेफिनेटली काय करायचं आहे, सर्वात प्रथम या सर्कल टेस्ट मध्ये तुम्हाला एक सर्कल ड्रॉ करा. तुमच्याकडे जर वही पेन घेऊन बसले असाल, किती जण बाय द वे वही पेन घेऊन बसत असतात या क्लासला किंवा आता बसून आहे वही आणि पेन घेऊन? ओके, ग्रेट. राहुल भाऊ पेन दाखवत आहे म्हणजे डन आहे. आणि आज व्हिडिओ पण ऑन ठेवू शकले असते तुम्ही लोक. व्हिडिओ ऑन करू शकता, ज्यांना पॉसिबल आहे नक्की ऑन करा. है ना? आता ते रोजची मलाही सवय पडली एकटं बोलायची, पण संडे टू संडे तरी ऑन करत चला जर पॉसिबल होत. ठीक आहे. एनिवेज, चला, ज्यांच्याकडे वही पेन आहे त्यांनी वही पेनवर करायचं आहे. काही जणांकडे नसेल तर घेऊन या, 5-10 सेकंदात होऊन जाते, घरातच असाल तुम्ही तर. वही आणि पेन घेऊन या, सर्कल टेस्ट करायची आहे आपल्याला. आणि आणलं असेल, रेडी असेल तर चॅट बॉक्स मध्ये रेडी किंवा आर टाईप करा. रेडी किंवा आर टाईप करा. ओके, चला. अरे वा, खूप जण रेडी आहेत तयार. ग्रेट. आता सर्वात अगोदर ज्यांनी ही सर्कल टेस्ट अगोदरच्या सेशन मध्ये केलेली आहे त्यांना रिक्वेस्ट आहे, त्यांनी जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत मॅच्युरिटी दाखव. मॅच्युरिटी समजते ना, एक परिपक्वता तुमच्या कॅरेक्टरमध्ये आहे की नाही. तर तुम्ही बोलायचं नाही. ज्यांनी ही टेस्ट अगोदर केलेली आहे, ज्यांच्यासाठी नवीन आहे त्यांना त्याचा आस्वाद घेऊ द्या, त्यांना स्वतःचा शोध घेऊ द्या. ठीक आहे. आपण मधात जर बोलतोय मला येतंय म्हणून, तर कदाचित आपण नवीन व्यक्तीला त्याचा शोधच घेऊ देत नाही, त्याचं नुकसान होतंय. ठीक आहे. तर बी मॅच्युअर. तर येस, सर्कल टेस्ट मध्ये याला थोडंसं मी चेंज केलंय बाय द वे, जुन्या लोकांसाठी पण सांगतो. जुन्या लोकांसाठी पण सांगतो, हे तसं नाही जसं पहिले होतं, है ना. थोडंसं अपडेट व्हर्जन आहे याचं, है ना. प्ले स्टोअरला टाकलं होतं, अपडेट आलं. येस, सर्वात अगोदर या सर्कल मध्ये, आणि ज्यांच्याकडे वही पेन नसेल ना, काही हरकत नाही, तुम्ही मनातल्या मनात सुद्धा एक सर्कल ड्रॉ करा, त्यात तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येते, है ना. वही पेन न केलं तर फारच छान, म्हणजे हिशोब एकदम एका डोळ्याने दिसतो, एका नजरेत दिसतो, सॉरी. तर सर्कल टेस्ट मध्ये तुम्हाला करायचं काय, फर्स्ट ऑफ ऑल या सर्कल मध्ये पहिल्या, काळजीपूर्वक का, ध्यान से सुनो, ध्यान से सुनो. या सर्कल मध्ये, पहिल्या सर्कल मध्ये अशी 2 नावं लिहा जे तुमचे बेस्ट फ्रेंड आहे. अशी 2 नावं लिहा जे तुमचे अतिशय जवळचे फ्रेंड आहे. म्हणजे तुम्ही क्लेम करता की या मित्राशिवाय किंवा या मैत्रिणीशिवाय मला जगणंच पॉसिबल नाही, यांना तर रोज भेटाच लागते, यांच्याशिवाय तुम्ही काहीच नाही आहोत. असे 2 बेस्ट फ्रेंड, अशी 2 अतिशय जवळचे फ्रेंड्स. मग ते तुमचे जुने राहू शकते, पास्ट मधले, क्लास जुन्या शाळेतले राहू शकते, किंवा आता करंट मधले असू शकते, भविष्यातले नाही सांगता येईल ना. किंवा मग तुमच्या ऑफिस मधले राहू शकतात, किंवा तुमच्या नात्यातले कोणी फ्रेंड राहू शकतं. ते कोणी राहू शकते, होऊ शकते तुमचे आई वडीलही राहू शकते. जे मी कल्पनाताई म्हणतो त्याने की बेस्ट फ्रेंड फक्त मुलगा मुलगा मुलगी मुलगीच राहू शकते का, नाही. एक काका आणि पुतण्या सुद्धा बेस्ट फ्रेंड राहू शकते ना, एक मामा आणि भाची सुद्धा बेस्ट फ्रेंड राहू शकते ना, जसं आम्ही आहोत. है ना? तर येस, तर बेस्ट फ्रेंड तुम्ही कोणी लिहू शकता. ज्यांचे 2 झाले असेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये डन तर डी टाईप करा. ज्यांनी 2 नावं लिहिली असेल फास्ट मध्ये, डी टाईप करा, म्हणजे मला कन्फर्मेशन मिळून जातं. ओके, झालंय. ग्रेट.
नेक्स्ट सर्कल ड्रॉ करा सेम. आणि या सर्कल मध्ये तुम्हाला आता या दोनच्या नंतर जे आहे, म्हणजे हे जर फर्स्ट आणि सेकंड फ्रेंड झाला तुमचा, थर्ड फ्रेंडचं नाव लिहा, फोर्थ फ्रेंड, जे ती या दोनच्या नंतर तुमच्या जीवनात स्थान ठेवते, असे 4 नावं आणखी लिहा नेक्स्ट सर्कलमध्ये. पहिल्या सर्कलमध्ये अतिशय जवळचे घनिष्ठ मित्रमैत्रिणी लिहिले. दुसऱ्या सर्कलमध्ये आणखी 4 नावं लिहा. आणि सॉरी, सेम तसाच एक तिसरा सर्कल पण ड्रॉ करून घ्या. आणि तिसऱ्या सर्कलमध्ये या 4च्या नंतर, ठीक आहे ना, सॉरी, या 4च्या नंतर तिसऱ्या सर्कलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, या 4च्या नंतर जे काही असेल फ्रेंड तुमचे, तर त्यांचे नाव लिहायचे. म्हणजे 7व्या नंबरचा फ्रेंड कोण आहे, 8व्या नंबरला कोण आहे, 9व्या नंबरला कोण आहे, आणि फायनली 10व्या नंबरला कोण आहे. म्हणजे पहिल्या सर्कलमध्ये अतिशय जवळचे 2 लिहिले, दुसऱ्या सर्कलमध्ये त्या 2च्या नंतरचे 4 लिहिले, त्याच्यानंतर या 6च्या नंतरचे 4 लिहिले. असे टोटल 10 फ्रेंडचे तुम्ही नाव आता लिहिलेले आहे. ठीक आहे. आता करायचं काय, आता तुम्हाला फक्त या 3 सर्कलचा 10 नावाचा एक हिशोब घ्यायचा आहे. आणि ज्यांचं लिहून झालं असेल चॅटबॉक्समध्ये बिलकुल डी टाईप करा. डन. चॅटबॉक्समध्ये डी टाईप करा. ओके, ग्रेट. सुजल या आयडी वर कोण आहे, माईक अनम्यूट करू शकता. सुजल या आयडी वर कोण आहे, माईक अनम्यूट करू शकता. किंवा ज्यांनी एक सरळ भाषेत ज्यांनी फर्स्ट टाइम ही टेस्ट केली आहे ना, ज्यांनी फर्स्ट टाइम ही टेस्ट केली आहे त्या व्यक्तीने माईक अनम्यूट करून शेअर करा. हा, सुजल, तुमचं नाव काय? सुजय सुनील तुला. बरं, ठीक आहे. पहिल्या सर्कल मध्ये कोणते 2 नाव लिहिले तुम्ही, जर खूप पर्सनल नसेल तर? वंश आणि सम्यक. कोण म्हटलं? वंश आणि सम्यक. वंश आणि सम्यक. सौम्य. ठीक आहे, चला ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच सुजल. चला, आणखी कोणी सांगू इच्छित आहे? मी पूर्ण नाव नाही. आणखी कोणी जे नवीन, ज्याने फर्स्ट टाइम ही ऍक्टिव्हिटी केली, तुमच्या फर्स्ट सर्कल मध्ये कोणते 2 नाव होते? सर माझ्या याच्यात आई आणि हजबंड. ओके. दुसऱ्या सर्कल मध्ये ताई? दुसऱ्या सर्कल मध्ये बाबा आणि माझा मुलगा. बरं, ठीक आहे. आणि मग नंतर पुन्हा काका मामा वगैरे पुढे गेला असं आहे की नाही? हो हो. हा, सोबतच्या मग मित्र मैत्रिणी. बिलकुल बिलकुल. बघा, सर्वात बेस्ट फ्रेंड बाकीच्यांचं मी नाही घेणार वेळेअभावी, पण आय होप सगळ्यांनी प्लस मायनस असेच केले असेल. सगळ्यात छान आता जसं सानिकाताईंनी लिहिलेलं आहे ना, की आई आणि पती. तुमच्या माहितीसाठी यांना जर तुम्ही तुमच्या ब्लड रिलेशन मधले जे लोक आहेत, रक्त संबंधातले, यांना जर तुम्ही बेस्ट फ्रेंड केलं ना, तर माहितीये का, तुमचं कधीच आयुष्यात नुकसान होऊ शकत नाही, दगा होऊ शकत नाही, धोका होऊ शकत नाही. कारण हे लोक असे जे अनकंडिशनल चालतात. काही गोष्टीत लिमिटेशन असतात, काही गोष्टीत इकडे लिमिटेशन आहे, तिकडे आहे. जसं फॉर एक्झाम्पल, तुमचा ऍक्सिडेंट झाला, सगळ्यात पहिले तुमचा मित्र धावत येईल, पण माहितीये का, तुम्हाला किडनी द्यायचं काम विचार पडेल ना, तुमचा पती किंवा आईच देऊ शकते, भाऊ किंवा बाबाच देऊ शकते. पत्नी किंवा जवळचे जे ब्लड रिलेशन मध्ये आपल्या आहे, हेच लोक तुम्हाला किडनी डोनेट करेल. त्या मित्राची इच्छा असेल तरी त्याच्या आईवडील देऊ देणार नाही. सांगायचं तात्पर्य की ब्लड रिलेशन मध्ये जर नातं असेल आणि ते जर तुमच्या फर्स्ट सर्कल मध्ये असेल ना, तर अजूनच चांगलं. की ते तुमच्या फर्स्ट नाही म्हणणार मी, सेकंड किंवा थर्ड मध्ये ते तुमचे बेस्ट फ्रेंड असेल ना, सर्वात खास. तर आजपासून काय करायचं आहे, आपल्या ब्लड रिलेशन मधल्यांचं स्थान जे आहे ते सेकंड सर्कल मध्ये किंवा फर्स्ट मध्ये नाही, फर्स्ट सर्कल मध्ये दुसरेच दोघं आहे.
मी म्हटलं ना क्लासच्या सुरुवातीला तुम्हाला शेवटी तुमच्या अशा 2 मित्रांसोबत ओळख करून देईन की तुम्हाला आयुष्यात कधी म्हणजे एक दुसऱ्या मित्राची गरज नाही पडणार. तुम्हाला आयुष्यात कधी धोका भेटणार नाही. तुम्हाला आयुष्यात कधी नैराश्य येणार नाही. तुम्हाला आयुष्यात कधी कोणत्या समस्येत तुम्ही सापडू शकणार नाही. तुम्ही स्वतःची समस्या स्वतः सोडवू शकाल. तुम्हाला आयुष्यात कधी कोणापुढे असं हात पसरायची गरज पडणार नाही, ना पैशासाठी, ना कोणत्या भावनेसाठी, ना कोणत्या फिलिंगसाठी, ना कोणत्या कुठल्याच गोष्टीसाठी. या पहिल्या सर्कलमध्ये जर तुम्ही त्या 2 मित्रांना ठेवलं तर. आता जुने लोक सांगू शकते की या पहिल्या सर्कलमध्ये 2 नाव काय असू शकतात. सिनियर स्टुडंट्स. कल्पना ताई. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. नाव कल्पना कुलरे. जसं फर्स्ट सर्कलमध्ये सर आपण तर म्हणजे स्वतः आणि परमेश्वराला ठेवणं खूप गरजेचं आहे. जिथपर्यंत आपण स्वतःचा परिचय करून घेणार नाही आणि परमेश्वराशी जवळीकता ठेवणार नाही तिथपर्यंत कुणीच आपला मित्र होऊ शकत नाही. कारण जे काही आपण सांगू शकतो फक्त परमेश्वराला नाही, आपण स्वतःलाच सांगू शकतो. सो थँक्यू सर. बेस्ट फ्रेंड एव्हर. बेस्ट फ्रेंड. बेस्ट नाही, बेस्ट बेस्टेस्ट असं ना तर ते. सुंदरताई. हा गुड मॉर्निंग सर. हा तेच होतं, मी स्वतः आणि परमेश्वर आत्मा. बिलकुल. एक्झॅक्टली. सर्वात बेस्ट फ्रेंड तुम्ही तुमचे स्वतः नंबर 1. पण काय होते अज्ञानवश जे आपण या क्लासमध्ये शिकतो ना त्यासाठी शिकतो की ज्ञान मिळालं पाहिजे, आपण स्वतःचा बेस्ट फ्रेंड झाला पाहिजे. तर आणि मगाशी होतं ना हे 12 क्वालिटीज दिल्या ना आपण, हे कोणत्या मित्रात आहे त्याच्यापेक्षा माझ्यात आहे का, मी कोणाचा बेस्ट फ्रेंड आहोत, है ना. तर तेच आहे की बेस्ट फ्रेंड माहिती का सर्वात पहिले स्वतःच स्वतः आणि आपला परमेश्वर. हा जर एक मित्र भेटला ना तुम्हाला, याचा जर परिचय भेटला, याचा जर अनुभव भेटला आणि याच्यासोबत जर चालायला लागले ना जगावर राज्य करसान. मला एक सांगा, तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये गेले, त्या ऑफिसमध्ये जाऊन म्हणताय का तुम्हाला कलेक्टर साहेबांनी बोलवलं, काहीतरी काम आहे आणि तो माझा बेस्ट फ्रेंड आहे कलेक्टर साहेब. बरं एक शॉर्टमध्ये हे उदाहरण देण्यापेक्षा सरळ सरळ सिंपल भाषेत, जर कलेक्टर तुमचा बेस्ट फ्रेंड आहे, जिल्ह्याचा कलेक्टर तुमचा बेस्ट फ्रेंड आहे, छाती किती इंचाची होऊन जाईल? कशी फिराल तुम्ही शहरात? काय ऍटिट्यूड राहील तुमचा, आहे की नाही? जस्ट फील करा आणि इमॅजिन करा की एक छोट्याशा जिल्ह्याचा जर बॉस तुमचा फ्रेंड आहे तर तुमचा एवढा ऍटिट्यूड झाला, तुम्ही एवढे निश्चिंत झाले, तुम्ही एवढे म्हणजे स्ट्रेस फ्री झाले. विचार करा पूर्ण जगाचा जो बॉस आहे तो जर तुमचा बेस्ट फ्रेंड आहे, काय ऍटिट्यूड राहील नाही का? सांगायचं तात्पर्य की स्वतः आणि परमेश्वर या दोघांशी मैत्री करा या फ्रेंडशिप डेच्या दिवशी. या दोघांसोबत जर तुम्ही मैत्री केली, या दोघांना जर तुम्ही एक काय म्हणताला एक ओळखलं, त्याचा परिचय घेतला. दुर्भाग्यवश माहिती आहे का ह्या 2 ठिकाणी हा नंतरच्या सर्कलमध्ये मग वाटलं तुम्ही तुमचे फ्रेंडचे नाव लिहा, आई बाबांची नाव लिहा, नातलगाचे नाव लिहा, ते नेक्स्ट सर्कलमध्ये येते. कारण त्रिकालाबाधित सत्य हेच आहे की पहिले स्वतःचा स्वतः मित्र बना, बाकी कोणीच कोणासोबत येणार नाही. कितीही जवळचं नातं असून किती जवळचा मित्र असून चितेला अग्नी लागली का सगळे दूर होतात. तर त्याच्यामुळे स्वतःचा स्वतः फ्रेंड बना, परमेश्वराचा फ्रेंड बना, कारण ते इटर्नल सत्य आहे. त्याच्यामुळे ऍट द एंड ऑफ दिस सेशन या सुंदरशा पावन अशा मैत्रीच्या दिवशी एकच सांगेन की यस, मी कोणाचा बेस्ट फ्रेंड होऊ शकतो आणि त्याही अगोदर मी स्वतःचा बेस्ट फ्रेंड होणार आणि मी परमेश्वराचा बेस्ट फ्रेंड होणार किंवा परमेश्वर माझा बेस्ट फ्रेंड होणार. असं काही कृत्य, असं काही कार्य करीन मी, जेणे असं काही माझ्या हातून ऍक्शन्स घडवीन की जेणेकरून परमेश्वर माझा मित्र होऊन जाईल. त्याचा परिचय घेईन, त्याच्याशी नातं जोडीन. पहिलं परिचय असते ना, कोणत्याही नात्याची पहिली स्टेप काय, परिचय. नंतर मग घनिष्ठता वाढतात, नंतर मग बेस्ट फ्रेंडशिप होते. तर परमेश्वराचा परिचय घ्या. त्यासाठी मी पुन्हा रेकमेंड करीन ब्रह्मकुमारीचा राजयोग हा कोर्स का, त्यातून तुम्हाला बरंच काही कळेल, आहे की नाही. सो दिस इज ऑल अबाउट फ्रेंडशिप डे. आपणही खूप छान फ्रेंड्स आहोत आणि मलाही तुमच्या स्वरूपात खूप छान फ्रेंड्स मिळालेत, है ना. त्याच्यामुळे मी पण खूप भाग्यशाली आहे की इतका छान परिवार आहे, इतके छान फ्रेंड्स मिळाले.
आणि खरी दौलत ही आहे, खरी कमाई ही आहे. खरा श्रीमंत माणूस तुमची श्रीमंती मोजायची असेल तर त्या गोष्टी मोजा म्हणते ज्या पैशाने विकत नाही घेता येत. त्याच्यात जर तुम्ही श्रीमंत असाल त्या भावनांमध्ये तर तुम्ही खरे श्रीमंत आहे. अदरवाईज नुसत्याच पैशाने श्रीमंत होण्यात मजा नाही. तर या सगळ्या फिलिंग मधून श्रीमंत माणूस पाहिजे. चला, नियोजित वेळ झालेला आहे. जर अजून काही असेल कोणाचे काही पेंडिंग प्रश्न तर आपण उद्याला घेऊ. तर उद्या सकाळी पुन्हा 7 वाजता सगळेजण भेटूया. हॅपी फ्रेंडशिप डे वन्स अगेन ऑल ऑफ यू. मित्र दिवसच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि असेच आपण सोबत हा प्रवास कंटिन्यू करूया. थँक्यू. बाय. थँक्यू सर. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू एव्हरीवन. Thank you, sir. Thank you, all of you. Happy Friendship Day. हॅपी फ्रेंडशिप डे. थँक्यू. Thank you, sir. सगळ्यांना शुभेच्छा. Thank you, all of you. Happy Friendship Day. थँक्यू. हॅपी फ्रेंडशिप. सर एकदा स्क्रीनशॉट पूर्ण ह्याचा करून टाकाल थोडं. बरं, आजच्या टॉपिकचा का हो. ग्रुपला टाकतो. Thank you. Thank you very much, sir. थँक्यू सुषमाताई. स्टुडंट कसा वाटला क्लास? स्वस्त मस्त जबरदस्त.